हॅलो स्टुडंट्स, मी प्राध्यापक रामचंद्र गाडेकर. आपण या ठिकाणी टीसीएस पॅटर्नमध्ये इंग्लिश कोणत्या प्रकारे विचारलं जातं हे आपण पाहूया. मी पाठीमागच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आलेले 1-2-3 एक्झाम्पल्स आपण इथे घेऊया. आता पहिलं वाक्य असं आहे बघा, ऍक्टिव्ह पॅसिव्ह मध्ये. ऍक्टिव्ह पॅसिव्ह मध्ये नेहमी परीक्षेला काय वाक्य आलेले असतात, एक्झाम येतात. त्यातलं पहिलं एक्झाम्पल आहे पहा, माय मदर बिल्ट दिस बिझनेस इन 1856. आता हे तर काय झालं, एक तर ऍक्टिव्ह वॉइस असतो किंवा एक तर पॅसिव्ह वॉइस असतो. जर पॅसिव्ह वॉइस असेल तर ऍक्टिव्ह वॉइस मधलं कुठलं वाक्य बरोबर, किंवा ऍक्टिव्ह वॉइस मध्ये असेल तर पॅसिव्ह वॉइस मधलं कुठलं वाक्य बरोबर, असा प्रश्न असतो. आता हा वी हॅव टू डिसाइड वेदर गिव्हन सेंटेन्स इज इन ऍक्टिव्ह वॉइस और इन पॅसिव्ह वॉइस. आता बघा, आपण ह्या दिलेल्या वाक्यामध्ये माय मदर या वाक्यामध्ये सब्जेक्ट आलेला आहे, बिल्ट वर्ब आलेला आहे, दिस बिझनेस हा ऑब्जेक्ट आलेला आहे, आणि इन 1856 हा ऍडव्हर्बियल पार्ट आहे. म्हणजे हा ऍक्टिव्ह वॉइस आहे, कारण ऍक्टिव्ह वॉइस मध्ये एस व्ही अशी वाक्यरचना असते. आणि पॅसिव्ह वॉइस मध्ये काय असतं, ऑब्जेक्ट प्लस टू बी प्लस व्ही असते. म्हणजे ऍक्टिव्ह वॉइस जर पाहिला आपण, तर ऍक्टिव्ह वॉइसचं जे बेसिक सूत्र आहे ते एस व्ही ओ असं आहे. आणि पॅसिव्ह वॉइस आहे तर पॅसिव्ह वॉइसचं जे बेसिक सूत्र आहे ते ऑब्जेक्ट प्लस टू बी प्लस पीपी म्हणजे व्ही3 प्लस बाय प्लस कर्त्याची द्वितीय, असं साधारणपणे पॅसिव्ह वॉइस. हॅव असेल तर हॅव बीन, हॅज असेल तर हॅज बीन, मे बी, कॅन बी, कुड बी, असं एक्स्ट्रा पार्ट असतो. आणि शेवटी बाय असतं बऱ्यापैकी. आता हे ऍक्टिव्ह वॉइस आहे. मग अगोदर आपल्याला सुरुवात कशाने करावी लागणार आहे, दिस बिझनेस. दिस बिझनेस इथं पण आलंय, इथं आलंय, इथं आलंय, इथं आलंय. त्यानंतर भूतकाळ आहे, बिल्ट. बिल्टचा भूतकाळ बिल्ट असतो. इथं आपलं बऱ्याच वेळा कन्फ्युजन होत असतं बघा, BUILT बिल्ड, याचा भूतकाळ मात्र बिल्ट आहे, आणि तिसरं सुद्धा बिल्ट आहे. जसं सेंट सेंट, स्पेंड स्पेंड. मग या ठिकाणी भूतकाळ असल्यामुळे इथं टू बी सुरू वाज येणार आहे, इथं वाज आहे, इथं वाज आहे. पण इथं तिसरं बिल्ट बरोबर आहे, तिसरं बिल्ड आहे. हा तर पर्यायच नाही, प्रेझेंट परफेक्टचं सूत्र आहे. ही वाज बिंग कधी जर आयएनजी प्रत्यय असतं तर आलं असतं, आणि तर वाज बिल्ट अशी वाक्यरचना कधी येत नाही, त्यामुळे ही बरोबर. त्यामुळे ह्यातला पर्याय फक्त हा बरोबर आहे. दिस बिझनेस वाज बिल्ट इन 1856 बाय माय मदर. सेकंड बघा आपण, वन वर्ड सबस्टिट्यूशन. ह्या सुद्धा बरेचसे असं प्रश्न आलेले आहेत बघा, वन वर्ड सबस्टिट्यूशन सुद्धा. आता बघा, द प्रॅक्टिस ऑफ मॅरिंग मल्टिपल स्पाउसेस विच इज फॉरबिडन इन मेनी कंट्रीज. म्हणजे अनेक स्त्रियांशी लग्न करण्याची काय पद्धत आहे, अनेक बायकाशी किंवा अनेक स्त्रियांशी किंवा अनेक हे ते परदेशामध्ये बऱ्याच वेळा फॉरबिडन केलेले आहे किंवा मनाई केलेली आहे. आता पहिला प्रश्न आहे, मोनोथिस्ट. मोनोथिस्ट या शब्दाचा अर्थ काय आहे, एक सुरुवात. कन्क्युबिनीचा अर्थ काय आहे, त्याला काय म्हणतो आपण, परस्त्री. पोलिगॅमी म्हणजे अनेक असे लग्न करणे, अनेक स्त्रियांशी. अल्ट्रिस्टचा अर्थ परोपकारामध्ये. मग या ठिकाणी पोलिगॅमी. आता पोलिगॅमी नुसतं बरेच शब्द आहेत. हा शब्द आहे बघा, पोलिगॅमी आणि पोलेंड्री किंवा पोलिग्लॉट और पोलिसेमी. पोली शब्द हा ग्रीक वर्ड आहे, मल्टिपल, अनेक. पोलिगॅमी म्हणजे अनेक स्त्रियांशी लग्न करण्याची पद्धत. पोलेंड्री म्हणजे अनेक पतीशी लग्न करण्याची पद्धत. द प्रॅक्टिस ऑफ मॅरिंग विथ मेनी हजबंड्स. Polygamy means the practice of marrying with many wives. Polyglot, the person who knows many languages. ज्या माणसाला अनेक भाषा शिकता येतात. आणि polysemy means the word having multiple meanings. The word having many meanings. एका शब्दाचे अनेक अर्थ असतात. पण त्यामुळे वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये अशा प्रकारचे अनेक शब्द येतात. त्यातला ह्या शब्दाचा अर्थ आहे मग पोलिगॅमी. आता डायट अँड डाय स्पीचचं एक वाक्य दिलेलं आहे पहा, आय ऑर्डर्ड नॉट टू स्पीक व्हाईल आय एम टीचिंग. आता आय सेड टू हर प्लीज डू नॉट स्पीक व्हाईल आय एम टीचिंग. आय सेड टू हर डू नॉट स्पीक व्हाईल आय एम टीचिंग. सी आय टोल्ड हर नो स्पीकिंग व्हाईल आय एम टीचिंग. आणि आय सेड टू हर यू डू नॉट स्पीक व्हाईल आय टीच. आता वाक्यात कसं आलंय पहा, आय सेड टू हर, आय ऑर्डर्ड नॉट टू स्पीक व्हाईल आय एम टीचिंग. या ठिकाणी कसं येणार बघा, आय ऑर्डर्ड आलेलं आहे. ऑर्डर आले म्हणजे आज्ञाप्त वाक्य आहे. आज्ञाप्त वाक्य सुरुवात नेहमी ऑर्डर असते, किंवा ते इम्पेरेटिव्ह सेंटेन्स मध्ये ऑर्डर येते, रिक्वेस्टेड, सजेस्टेड. त्यामुळे आय सेड टू हर, प्लीज डू नॉट. आता डू नॉट आले, प्लीज असल्यामुळे तर काय असतं, रिक्वेस्ट आले असते, तर प्लीजचा पर्याय येणार नाही. आय सेड टू हर डू नॉट स्पीक व्हाईल आय एम टीचिंग. त्या ठिकाणी हे वाक्य, कारण आय ऑर्डर्ड हर नॉट टू स्पीक व्हाईल आय एम टीचिंग. आता हा बघा, आय टोल्ड हर. आता अशा वाक्यामध्ये टोल्ड कधीच येत नाही, त्यामुळे हे वाक्य नाही येणार, नो स्पीक असे येणार नाही. आय सेड टू हर यू डू नॉट स्पीक व्हाईल आय टीच. आता येऊन सुरुवात होऊ शकते, पण व्हाईल आय टीच येणार नाही, कारण इथे वाक्यातच काय आहे, व्हाईल आय एम टीचिंग आहे. त्यामुळे करेक्ट पर्याय काय येणार आहे, हा पर्याय, बी पर्याय. आय सेड हर डू नॉट स्पीक व्हाईल आय एम टीचिंग. मला वाटते विद्यार्थी मित्रांनो, हा छोटासा पाठ होता.
मला बऱ्याच लोकांनी विनंती केली म्हणून मी छोटा व्हिडिओ याच्यावर तयार केलेला आहे. थँक्यू.